हनुमंत पवित्र तो देह वाणी पुण्यवंता. आपला देह कसा पाहिजे? पवित्र पाहिजे. या देहामध्ये दारूसारखी गटारगंगा ओतली तर पवित्र होईल का हो? नाही. पवित्र तो देह वाणी पुण्यवंता. वाणी म्हणजे वाचा आणि वाचा म्हणजे बोलणं. आपलं बोलणं कसं पाहिजे? बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. तर बघा, मित्र उसनं पैसे घेते, 6 महिने झालं तर द्यायचं नाव नाही. 6 महिन्यानं मित्राचं पैसे मागाय घरी येतो मित्र. त्याला बघून आज जाऊन लपतय बायको जवळ. बारक्या पोरग्याला म्हणतोय बाहेर जाऊन सांग काकाला बाबा घरात नाही म्हणून. ती पळत येते म्हणते काका काका बाबा घरात आहे पण घरात नाही म्हणून. त्या पोराची वाचा चांगली पण हिची वाचा चांगली नाही. मंडळी 2 वर्षापूर्वी असाच आमच्या इथे प्रसंग घडला. अहो, चांगल्या घराण्यातली स्त्री, संसार व्यवस्थित होता, सुरळीत होता. दिवाळीचा सण आला म्हणून तिने बरेच दागिने केले अंगावरती. आता तिच्याकडे कोण बघणार? महिलाचं एक असतं, साडी जरी घेतली तर कुणीतरी विचारावं कवा दिसली साडी, तिला बरं वाटतं. तसं तिला विचारणं म्हणलं, तिनं बी एक डोकं युक्ती लढवली. आता काय करावं म्हणली. दुपार होती, अशी ऊन पडलं होतं आणि तिच्या घराच्या बाहेर एक छप्पर होती. इकडं तिकडं बघितलं, घरातनं काड्याची पिटी आणली आणि काडी लावून दिली, पेटवली ती छप्पर. आता ती छप्पर पेटा लागलं म्हणल्या बोलली ती सगळी आली. कुणी पाणी आणलं, बाजी आणलं, वाता लागल्या. बायका बी आल्या कळशा घेऊन. हिच्या जवळून कसं झालं म्हणून कळशा वाता लागल्या. त्यावेळी सांगायचं इथं नको ग, तिथे घाल पाणी, इथं वत तिथं वत. असं करता करता एका बाईचं लक्ष तिच्या अंगठीकडे गेलं. ती म्हणजे अंगठी पाटल्या कवा ग केल्यास? अगं त्याच्यासाठी तर छप्पर पेटवलं म्हणली. कुणी सुद्धा विचारलं नाही. तू विचारलंच बरं झालं. जाऊ दे, ती छपार जाऊ दे, पण आज मला बरं वाटलं. माणसाला अभिमान असतो कुठल्याही गोष्टीचा. माझं असंच कीर्तन सुरू होतं. आमच्या इथं मौजे डिग्रज नावाचं गाव आहे. दुपारच्या वेळी कीर्तन ऐन रंगात आलं होतं. काल्याचं कीर्तन होतं 12 वाजता. ऊन मी म्हणत होतो म्हणून माझ्यावरतीच पंखा होता. तिथल्या गुरु महाराजांनी पंखा लावला, कीर्तन सुरू झालं. मंडळी एक चांगल्या रंगात आलं. 1 तासभर झाला. एवढ्यात एक माणूस बाहेरनं पळत आला. म्हणला महाराज कीर्तन बंद करा. आता म्हणलं या गावचा काय नियम आहे काय, कुणास ठाऊक, वेळ झाली. मी थांबलो. नाही म्हणलं तुम्हाला कुणी आणलं त्याचं नाव सांगा. मी म्हटलं या गुरु महाराजांनी मला सांगितलं. नाही म्हणला त्यांच्याकडे जातो. तो गेला गुरुवांच्याकडे. म्हणला तेवढा पंखा बंद कर. माझं कीर्तन थांबलेलंच होतं. त्या गुरुवानं कशाला ह्याच्या नादाला लागला म्हणून पडदिशी खटका दाबला, सुई दाबला आणि पंखा बंद केला. मला म्हणला महाराज आता तुमचं चालू दे कीर्तन. आणि येऊन बसलं की माझ्या पायाजवळच. मी कीर्तन करायला लागलो पण मला कळलं नाही जवळ का बसला आणि पंखा का बंद केला हे माझ्या डोक्यात चाललं. कसं तरी माझं कीर्तन संपलं. आपल्या कीर्तन वारकरी संप्रदायाप्रमाणे एकमेकाच्या चरण स्पर्श करतात. तसं पहिल्यांदा पाया पडायची झालं. माझ्याजवळ बसलो होतो पण मला राहून नाही. मी म्हटलं का मगाशी पंखा का बंद केला आणि इथं का बसला? तो म्हणला मी कीर्तनाचा चाहता आहे, पंखा का बंद करायला लावला सांगतो. तो पंखा म्हणला मी भेट दिलाय, त्या पंख्यावर माझं नाव आहे. पंखा चालू असताना नाव दिसेल का म्हणून बंद करायला झोपला की काय? कीर्तनामध्ये झोपण्याची परंपरा असते बघा. कीर्तन चालू झालं जरा पेंगतात महिला. असंच गोंधवल्याला परवा माझं कीर्तन होतं. संध्याकाळी सर्व भक्तांच्या साठी कीर्तन ठेवलं. रात्रीच्या 11 वाजले. कीर्तन रंगात आलं. जवळ बसली एक माऊली लागली पेंगायला. म्हणून मी मोठ्यानं गजर केला, विठ्ठल सगळेजण विठ्ठल विठ्ठल म्हणत होते पण ती माऊली काय वेगळंच म्हणत होती. म्हणून पुन्हा एकदा गजर केला आणि ऐकलं. ती म्हणत होती सुरेश जावा, सुरेश जावा, सुरेश जावा. आता मला कळलं ना. मी म्हटलं काय म्हणतेस? ती म्हणली जावा तिकडे, मला विचारताय सगळं. अगं तुला विचारते तुझं काय वय आहे, लाजा लागलेस. मी विठ्ठल विठ्ठल म्हणते तू काय म्हणतेस? ती म्हणली मी असंच म्हणणार. मी म्हणलं का? माझ्या ह्यांचं नाव आहे कसं घ्यायचं म्हणून पोरावणं घेते. सुरेश जावा, सुरेश जावा.